नमस्कार मंडळी. तर अखंड विश्वासाचा पालन करता आणि पंढरपूरचा राजा म्हणजे पांडुरंग आहेत. तर मंडळी, या महाराष्ट्रात लाखो भक्त आहेत जे पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त आहेत. त्याला आपण वारकरी असे म्हणतो. तर पांडुरंगाच्या भक्ताच्या गळ्यात तुळशी माळ असते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचे ते व्रत करतात. पांडुरंगांच्या भक्तांनी हे जर व्रत केले तर जीवनातील सगळी दुःखे, पापे, दोष नष्ट होतात असे म्हटले जाते. जर एकादशीचे व्रत केले तर विठुरायाच्या पायाची सेवा केल्याचे फळ मिळते असेही म्हटले जाते. एवढे का बरं एकादशीला महत्त्व आहे आणि एकादशीची उत्पत्ती झाली तरी कशी? तर यामागे एक पौराणिक सुंदर कथा आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला ही कथा सांगितली, तर ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर चला तर मग जाणून घेऊया एकादशीची उत्पत्ती झाली तरी कशी आणि त्यामागची काय कथा आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्यात संवाद चालू होता. तेव्हा राजा युधिष्ठिरने भगवंतांना विचारले, भगवंता, तुम्ही मला सांगितले की सहस्त्रयज्ञ केल्यावर जे फळ मिळते त्या फळाची तुलना एकादशीच्या व्रतासोबत होऊ शकत नाही. तर मग या एकादशीचे उत्पत्ती झाली तरी कशी आणि या एकादशीला एवढं महत्त्व का दिले जाते? त्याचबरोबर ही एकादशी एवढी मंगलमय का आहे हे भगवंता मला तुम्ही सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला म्हणाले, जर एकादशीचे व्रत भक्ताने मनोभावे आणि मनापासून केले तर त्या भक्तांची संकटे दूर होतात, पापे नष्ट होतात. आणि या एकादशीच्या उत्पत्तीचा दिवस म्हणजे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्ना किंवा उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. तर यामागे पौराणिक कथा अशी आहे की सत्ययुगामध्ये नंदीजग नावाचा एक भयानक राक्षस होता. त्याचा पुत्र मूर हा अतिशय भयंकर, क्रूर आणि बलवान राक्षस होता. त्याने खूप तपस्या करून अनेक वरदान प्राप्त केले होते. त्याचबरोबर त्याला कोणीही मारू शकत नव्हते असंही त्याला वरदान मिळाले होते. त्यामुळे त्याने स्वर्गावर देवी देवतांवर हाहाकार माजवला होता आणि तो खूप अहंकारी झाला होता. त्याने इंद्रदेवांना आणि सर्व देवतांना स्वर्गलोकातून हाकलून दिले होते आणि स्वर्गाचा राजा बनला होता. तिन्ही लोकांवर त्याने हाहाकार माजवला होता आणि त्याचे वर्चस्व होते. इंद्रदेव आणि सर्व देव हे महादेवांकडे गेले आणि महादेवांना विनवण्या करू लागले. त्यांनी सर्व घटना महादेवांना सांगितली. हे ऐकताच महादेवांनी त्यांना श्रीहरी विष्णुदेवांकडे जायला सांगितले. ते म्हणाले की यापासून तुमचे रक्षण हे श्रीहरी विष्णूच करू शकतील. तर तुम्ही श्रीहरी विष्णूंकडे जावा आणि त्यांना ही सर्व घटना सांगा. सर्व देव आणि इंद्रदेव हे क्षीरसागरात गेले भगवान विष्णूंकडे. ते भगवान विष्णूंना विनवण्या करू लागले आणि म्हणू लागले की मधुसूदन, आम्हाला वाचवा, आमचे रक्षण करा. त्यांनी सगळी घटना विष्णुदेवांना सांगितली. त्यानंतर विष्णुदेवांनी क्रोधित होऊन त्यांना युद्धाची तयारी करण्यास सांगितले आणि त्यांनी चंद्रवती नगरीवर युद्धासाठी जाण्यास प्रस्तावना केली. त्यानंतर युद्ध करण्यास मूर राक्षसांना आव्हान दिले आणि मूर राक्षसाने भयंकर गर्जना केली आणि सर्व देव घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले. तेव्हा श्रीहरी स्वतः मूर राक्षसाच्या समोर जाऊन युद्ध करू लागले. मूर राक्षस हा मायावी होता, बलवान होता. त्यामुळे तो हार मानत नव्हता. खूप दिवस हे युद्ध चालू लागले. अगदी हजारो वर्ष हे युद्ध चालले. असे म्हणतात की 10,000 वर्ष हे युद्ध होते. भगवंतांनी लीला प्रकट केली आणि ते त्या युद्धातून नाहीसे झाले आणि ते श्रीहरी म्हणजे भगवान विष्णू बद्रिका आश्रमात गेले. तिथे एक हेमवती म्हणून एक सुंदर गुहा होती. तिथे त्यांनी योग साधना केली. योग साधनेसाठी बसले. भगवंतांच्या मागे मागे हा मूर राक्षस त्यांना मारण्यासाठी आला आणि भगवंत हे योग साधनेत असतानाच त्यांना मारायचा त्याचा विचार सुरू होता. त्या क्षणी
भगवंतांच्या शरीरातून एक तेजस्वी ऊर्जा निर्माण झाली आणि या ऊर्जेतून एक सुंदर कन्याची उत्पत्ती झाली। त्या कन्येमध्ये हजारो सूर्याचे तेज होते। त्याचबरोबर ती खूप तेजस्वी आणि शस्त्र पारंगत होती। तर त्या कन्येने मूर राक्षसाला आव्हान केले आणि मूर राक्षसाचा वधही केला। त्यानंतर भगवंत जेव्हा योगनिद्रेतून उठल्यानंतर ही सर्व घटना भगवंतांना समजली। त्यानंतरनं भगवंत हे त्या सुंदर कन्येवर प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले की तू सृष्टीचे कल्याण केलेले आहे, माझे कल्याण केलेले आहे, त्याचबरोबर देवी देवतांनाही वाचवले आहे। तुझ्या या पराक्रमामुळे मी खूप खुश आहे, माग तुला काय मागायचे। त्यावेळेस ते दिव्य कन्या म्हणाली की मी ज्या दिवशी उत्पन्न झाले त्या दिवशी जो व्यक्ती हे व्रत करेल, उपवास करेल, तुमची पूजा अर्चा करेल, त्याची पूर्ण पापे नष्ट होईल। त्याचबरोबर मनापासून पूर्ण दिवस जे भक्त उपवास करतील त्यांना संपत्ती, धन, मोक्ष प्राप्त होईल। त्यांच्याकडे धन प्राप्ती होईल। तसेच हे भगवंत म्हणाले, हे देवी तू माझ्या आध्यात्मिक शक्तीपासून 11 दिवसांनी उत्पन्न झालेले आहे, त्यामुळे तुला आजपासून एकादशी हे नावाने ओळखली जाशील। ज्या भक्तांना हे एकादशीचे व्रत सुरू करायचे आहेत त्यांनी हे व्रत उत्पन्न एकादशीपासून सुरू करावे। त्याचबरोबर युधिष्ठिरला ही भगवंतांनी सांगितले की ही एकादशी ही माझा एक अंश आहे, माझ्या ऊर्जेतून निर्माण झालेले आहे, म्हणून पांडुपुत्रांनीही हे व्रत एकादशीचे व्रत खूप मनोभावे केले, त्यामुळे त्यांनाही विजयी प्राप्त झाला। अशी होती ही उत्पत्ती आणि उत्पन्न एकादशीची कथा। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्रीराम कृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।